शहर में तेजी से बढ़ती आबादी के कारण सड़कों पर वाहनों का दबाव भी बढ़ा है। बढ़ते वाहनों के कारण शहर में यातायात व्यवस्था चरमरा कर रह गई है, जिससे अक्सर जाम की स्थिति पैदा होती है और यातायात प्रभावित होता है। वाहनों की जगह जगह योग्य व्यवस्था न किए जाने से आए दिन दुर्घटना की संभावना बनी होती है। शहर के रास्ते वैसे ही छोटे हैं, वाहनों की संख्या बढ़ती जा रही है, तो वही गांधी चौक से जटपुरा गेट तक का रास्ता मुख्य रास्ता होने से इस रास्ते पर दुकानें, सब्जी मार्केट, साथ ही इसी रास्ते से लोगों की खरीदारी करने बड़े पैमाने पर आवाजाही होती है। गांधी चौक से जटपुरा गेट की ओर आने वाली वाहन की संख्या भी बड़े पैमाने पर होती है। ऐसी स्थिति में लोग जहां तहां आड़े टेढ़े वाहन खड़े कर देते हैं, जिससे कुछ वक्त के लिए यातायात प्रभावित होता है। वाहनों पर चलने वाले लोगों को तो परेशानी होती है, साथ ही पैदल चलने वाले राहगीरों को भी बड़ी दिक्कतें पेश आती है। इसी कारणवश यातायात नियंत्रण विभाग की ओर से पुलिसकर्मी जहां तहां खड़े किए वाहनों को ले जाते हैं। जहां तहां खड़े किए वाहनों के कारण फाइन लेकर चालान लेते हैं। इसके पीछे का उद्देश्य यह है कि नागरिक इस तरीके से जहां तहां वाहन खड़े ना करे। जहां तहां वाहन खड़े किए जाने से कुछ वक्त के लिए यातायात प्रभावित होता है, साथ ही आवाजाही करने वाले लोगों को परेशानी होती है। ऐसी स्थिति हादसों को निमंत्रण दे सकती है। इन सारी बातों के मद्देनजर नियंत्रण विभाग की ओर से यातायात पुलिस निरीक्षक अशोक कोड़ी ने नागरिकों से यह आह्वान किया है कि वे जहां तहां वाहन खड़े न करें। गांधी चौक ते जटपुरा गेट हा मुख्य जो रस्ता आहे, या ठिकाणी बरेच मोठी मोठी इस्टॅब्लिशमेंट्स आहेत, त्या ठिकाणी बरेच लोक खरेदीसाठी वगैरे येतात, परंतु आपला रस्ता नॅरो असल्यामुळं जागा त्यांना पार्किंगला नसते, मग ती गाडी वाकडे तिकडे लावतात। मग अनाऊन्स करून सुद्धा ती गाडी आपली तिथून काढत नाही, त्यामुळे आम्ही जामर लावतो। आल्यानंतर त्यांच्याकडून जे काय आहे ते ॲज पर रूल्स अँड रेग्युलेशन्स आम्ही फाईन घेऊन त्यांना चलन देतो। त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की त्यांनी पुन्हा अशी गाडी लावणे, एक तर रस्ता आपला लहान आहे, वाहनांची संख्या वाढती आहे, त्यामुळं ते जामर लावायचं आम्ही काम सुरू केलेलं आहे। त्याचप्रमाणे गांधी चौक ते जटपुरा गेट इथून हे जे ट्रॅफिक असतं ते जटपुरा गेटला आल्यानंतर बऱ्यापैकी तिथे कंजेशन होतं, कारण आपला तो किल्ला थोडा लहान आहे, गेट लहान आहे, तर ती कोंडी ट्रॅफिकची फोडण्यासाठी प्रशासकीय एक मीटिंग झाली माननीय कमिशनर साहेबांच्या अध्यक्षतेखाली। तर त्याच्यामध्ये असं ठरलं की जटपुरा गेट ते दवा बाजारचा जो रोड आहे रामनगरचा, तर तो सुरळीत चालू राहील आणि दवा बाजारकडून येणारे जे ट्रॅफिक आहे त्याच्यासाठी आम्ही तो अटकाव केला, म्हणजे वन वे केलेला आहे आणि आता तो कालपासून सुरू झालेला आहे। बरेच लोकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि लोकांनी सुद्धा सांगितलं की नाही असं इट वॉज रिक्वायर्ड आणि आता ती इम्प्लिमेंटेशन आमची चालू आहे। हळूहळू लोकांच्यामध्ये त्याची अवेअरनेस होईल, तो रस्ता वन वे झालेला आहे, सगळ्यांना समजून येईल आणि त्यामुळं एक आपल्याला फायदा होईल की जटपुरा गेट या ठिकाणी जे ट्रॅफिक जाम व्हायचं तर ते न होता आता त्याचा फ्लो तसंच चालू राहील। मग ते ट्रॅफिक तिकडं प्रियदर्शनीकडे आपण सुरळीतपणे जाऊ शकता आणि लेफ्टला टर्न मारून दवा बाजारच्या रोडला ते निघू शकतो। त्यामुळे आता कुठल्या प्रकारचं कंजेशन होणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे आणि सगळं हे जे काम आहे माननीय कलेक्टर सर, माननीय SP मॅडम यांच्या सूचनेनुसार, निर्देशानुसार सगळे चालू आहे आणि आता ट्रॅफिक कुठल्याही प्रकारचं जाम होणार नाही या संदर्भात आम्ही पूर्ण स्वतः तिथं हजर राहून स्टाफचं कार्य सुरू आहे आमचं। सर्व लोकांना, चंद्रपूरच्या वासियांना एक विनंती आहे, एक आव्हान आहे की रस्ते लहान आहेत, गाड्यांची वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे, तरी सर्वांनी वाहतूक शाखेला सहकार्य करावं, गाड्या रस्त्यात उभ्या करू नये आणि वाकडी तिकडे गाड्या लावल्यामुळं इतर पब्लिकला, इतर वाहनांना त्रास होतो, तर तो होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपली दक्षता घ्यावी आणि या निमित्तानं आम्ही सर्वांना आवाहन करतो।